अंकुश जेव्हा हत्ती आउट ऑफ कंट्रोल जायचा, त्याला जर कंट्रोलमध्ये आणायला त्याच्यावरती जो बसलेला होता त्याच्या हातात हे असतं. आउट ऑफ कंट्रोल गेला की हत्तीच्या डोक्यावरती हा मारला की तो कंट्रोलमध्ये यायचा. या गोविंदगडाच्या जे शिलेदार आहेत आपण सर्व पाहत आहे, ह्या सर्व शिलेदारांची ही खरी मेहनत आहे. स्कॅनर आहे, तो स्कॅनर तुम्ही स्कॅन करून पूर्णपणे ह्या गडाबद्दलची माहिती मित्रांनो जाणून घेऊ शकता. संपूर्ण आहे किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्याच्या तटबंदीवर आता आपण उभे आहोत आणि इथून दिसणारं हे वाशिष्ठी नदीचं विहंगम असं दृश्य जे तुम्ही आता बघत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्रांनो रांगोळी काढण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. लांबून बघताना असं वाटेल की एखादा पोस्टर ठेवला की काय, पण मित्रांनो पोस्टर नसून ती रांगोळी आहे. आपले खेड, चिपळूण, दापोली वेगवेगळ्या ठिकाणीचे कोयत्यांचे प्रकार आपल्याला बघायला भेटतात. जसं तुम्ही तालुका बदलाल, जिल्हा बदलाल, त्याप्रमाणे कोयते बदलत होते. आणि हेतू सर्वांचा एकच असतो की आपला इतिहास, आपल्या चिपळूणचा इतिहास म्हणजे मानबिंदू असलेला गोळकोट हा एवढा ऐतिहासिक आहे, पण बऱ्याचशा लोकांना तो माहिती नाही. तर तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे. जय शिवराय मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे शिवजयंती. तुम्हा सर्वांना या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण चाललेलो आहोत चिपळूण येथील असलेला एक मानाचा असा गोविंदगड किल्ला, ज्या ठिकाणी मित्रांनो शिवजयंती आणि खूप मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते. सो तिकडे चाललो आहे. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. सो ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत. सो अजून देखील काही गोष्टी असतील त्या देखील आपण नक्की बघू. जास्त वेळ न घालवता थेट आपण पहिल्यांदा किल्ल्यावर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असतं मित्रांनो दरवर्षी नियोजन. इकडे बघू शकता श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मित्रांनो आपल्याला मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि खूप नियोजन वगैरे सुंदर प्रकारे केलेलं आहे. आता हळूहळू करताना आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण बघणार आहोत. आता एवढी गर्दी कमी आहे, त्यामुळेच म्हटलं आपण पटपट जाऊया आणि तुम्हाला देखील ज्या काय गोष्टी आहेत ना त्या बोलूया. सो त्यामुळेच आपण आज लवकर आलेलो आहोत आणि इकडून वाशिष्ठी नदीचं विहंगम असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. सो तो देखील नजारा मित्रांनो मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण आलो होतो गोविंदगडावर आणि तुम्ही जर इथे बघाल तर कोकण दौलत प्रतिष्ठान चिपळूणतर्फे एक शस्त्र प्रदर्शन मित्रांनो या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे. सो बघू शकता सर्व शस्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या शस्त्रांबद्दल आपण थोडक्यात माहिती देखील आता इथे जे काही सहकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो, मावळ्याच्या वेशामध्ये आपल्याला सर्व हे जे मावळेच आता म्हणायला लागेल, कारण बघू शकता तुम्ही वेशभूषा बघा प्रत्येकाची, फक्त हा दादा सोडला तर प्रत्येकाची वेशभूषा बघा. कुठेतरी आपल्याला त्या काळात गेल्यासारखं मित्रांनो फील पटकन येऊन जात आहे. तर चला दादांकडून यायला सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेऊया. जय शिवराय. आज आपण गोविंदगडावरती आलेलो आहे. आज शिवजयंतीचे निमित्त आज आपला कोकण दौलत प्रतिष्ठान यांच्या मार्फत आज आपण शस्त्र प्रदर्शन लावलेलं आहे. माझं नाव संग्राम कदम, ऋग्वेद, विनोद, विक्रांत आणि आमचा एक छोटा मावळा. आम्ही 5 जण आहोत. एक जण आहे तिकडे काम करतोय आणि आज आपला शस्त्र प्रदर्शन लागलं आहे. आपण आता बघू शकता हे आहे धनुष्यबाण. यांचा वापर आपण जंगलात लपून किंवा हत्तीवरती बसून वापर करत होतो. ही आहे कुऱ्हाड. कुऱ्हाडमध्ये 2 प्रकार आहेत. या कुऱ्हाड आपल्याला आपल्या घरी बघायला भेटतात. ही कुऱ्हाड आहे मिशी कुऱ्हाड किंवा वक्र कुऱ्हाड म्हणतात. याचा वापर हत्तीचे पाय तोडायला किंवा बळी देण्यासाठी याचा वापर होत होता. अशा प्रकारे ही आपली मराठा तलवार. याच्यामध्ये बघाल तर तलवारीमध्ये फरक आहे. हे बघ, कारण जसं जसं वेपन ॲडव्हान्स होत गेलं तसं तसं समजायला लागलं. युद्धामध्ये काय व्हायचं, जर दुश्मनांचा वार हुकला तर इथे बोटांवरती आपले येऊन बोटं साकटत होते. त्यानंतर ॲडव्हान्स थोडं गरज झालं, इथं आपल्याला तलवारीला गार्ड यायला लागला अशामध्ये. त्याच्यामुळे जर वार चुकलाच तरी आपले मावळ्यांचे बोटं साकटत नव्हती किंवा कापली जात नव्हती. ही आपली मराठा कट्यार. हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही कट्यार अशी 2 भागात नाही, एका भागामध्ये बनवलेली आहे. एका साच्यात बनवलेली ही कट्यार आहे. आणि आपली ही चिमटा कट्यार. ही आपल्या ज्या युद्धामध्ये तलवारी वगैरे तुटलेल्या किंवा कटारी तुटल्यात तर त्यांचा ब्लेड आपला वाया जात होता. तर त्याचा वापर आपण कुठे करू शकतो, तर या ब्लेडला मागे कटरची मूठ लावून आपण ही चिमटा कटर अशी बघितलेली आहे. अशा प्रकारे बनवून आपलं पहिल्यापासून मराठ्यांचं एक आहे की टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवता येईल ते आपण बघत आलेलो आहे.
हे परत बघाल तर सुऱ्यांचे प्रकार आहेत. जसे आपले खेड, चिपळूण, दापोली वेगवेगळ्या ठिकाणीचे कोयत्यांचे प्रकार आपल्याला बघायला भेटतात. जसं तुम्ही तालुका बदलाल, जिल्हा बदलाल, त्याप्रमाणे कोयते बदलत होते. त्याप्रमाणे आपले वेगवेगळ्या प्रकारचे सुरे आहेत. आपण आपली मराठ्यात त्यागा बघताय, ही इकडनं मुठीकडनं बघाल तर एकदम निमुळती आल्याने वरती गेल्यावरती पसरट झालेली आहे. खाली मुठीकडनं ती एक धारी आहे, वरती गेली की दुधारी आहे, दोन्ही साईडला हिला धार आहे. ही आपली मराठा त्यागा आहे दांडपट्टा. दांडपट्टामध्ये 2 प्रकार येतात. हा ब्लेड हा कडक ब्लेड आहे आणि एक लवचिक ब्लेड येतो. लवचिक ब्लेड कसा होतो, आपण कमरेला बांधून कुठेही जाऊ शकतो. गुप्त आपल्याला कुठे जायचं असेल तर तिथे आपण तो घेऊन जाऊ शकत होतो. म्हणजे हेरांना समजत नव्हतं की कोण आलंय. जर आपण मोठी तलवार वगैरे घेऊन गेलो तर लगेच समजून येत होतं. त्याच्यामुळे त्याचा वापर आपला भरपूर ठिकाणी झालेला आहे. परत आपली आली मराठा तोफ. हिचं ब्लेड, हिची साईज आहे कमीत कमी 52 इंच ते 54 इंचपर्यंत आहे. हिचा वापर जास्त घोड्यावरती होत आहे. म्हणजे जे पायदळ होतं त्यांना सहजासहज कापता येत होतं त्यांना. याचा वापर जास्त घोड्यावरती झालेला आहे. आता बघाल इथं दगडी तोफगोळे आहेत, आडकित्ता आहे, वाघनखं तर तुम्हाला माहितीच आहेत. परत लोखंडी तोफगोळे आहेत, हे पानाचा डबा आहे. परत आपले भाले आहेत. ही आपली वक्र धोप, ती सरळ धोप आहे, तिचाच हा प्रकार आहे, फक्त ही क्रॉस आहे थोडी. हा अंकुश. जेव्हा हत्ती आउट ऑफ कंट्रोल जायचा, त्याला जर कंट्रोलमध्ये आणायला त्याच्यावरती जो बसलेला होता त्याच्या हातात हे असतं. आउट ऑफ कंट्रोल गेला की हत्तीच्या डोक्यावरती हा मारला की तो कंट्रोलमध्ये यायचा. परत नायर तलवार बघायला भेटते. ते कोयते आहेत, कोयत्यांचे प्रकार आहेत. आता आपल्याकडे एवढे मोठे कोयते बघायला नाही भेटत. हे पहिले मोठे कोयते आहेत, जेणेकरून जर शेतात असतील माणसं त्यांच्यावरती गणीम येऊन जर न कळत जर त्यांना आई बहिणींना न्यायचं झालं तर ते न्यायचे पहिले. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे कसे पहिले कोयते वगैरे असायचे, जेणेकरून त्यांना तिथं ते पलटवार करू शकत होते. हे आले विजयनगरी कट्यार. आपल्या विजयनगरी कट्यार आणि विजयनगरी पट्टा, आपल्या कट्यार आणि पट्ट्यामध्ये फरक आहे. कारण त्यांचं विजयनगरी साम्राज्य हे पहिल्यापासून श्रीमंत आहे आणि त्यांच्या शस्त्रामध्येच आपल्याला श्रीमंती त्यांची दिसून येते. आपला माडू, आपलं काळवीट किंवा हरण त्याच्या शिंगापासून बनवलेलं आहे. जे मृत्यू पडलेले काळवीट किंवा हरण आहे किंवा शिकारीला गेलेले आपण मारून आणलेले आहेत, त्याचा आता शिंगांचा वापर म्हणजे लॉंग टर्मसाठी शिंग खराब नव्हती होत, तर त्यांचा वापर कुठे करायचा तर त्याचं शस्त्र बनवलेलं आहे. याच्यावरती आपला वार झेलता येतो आणि दोन्ही साईडनं परत रिपीट वार करता येतो. त्याचा आहे गुर्ज. हा 3 शस्त्रांपासून बनलेला आहे. याची मूठ बघाल तर तुम्ही तलवारीची आहे. वरचं टोक बघाल ते एकदम गदेप्रमाणे आहे, गदा असते. आणि हे आपली आहे ती फरशीप्रमाणे आहे. याचा वापर शिरस्त फोडायला करायचे. हत्तीच्या डोक्यावरती किंवा घोड्याच्या डोक्यावरती किंवा आपले जे गणीम असतं गणिमाच्या हेल्मेट फोडायला त्याचा वापर जास्त करायचे, कारण तलवारीने हेल्मेट फुटत नव्हतं. आता बघायला आपलं चिलकत आहे. एक आपण प्रतिकृती म्हणून आपण बनवलेलं आहे, जेणेकरून लोकांना समजावं की अशा प्रकारची चिलकत होते. हे हेल्मेट पण तेच आहे, त्याप्रमाणे आपण बनवून घेतलेलं आहे. हा एक खंडा. आता आपण खंडेरायाच्या जेजुरीच्या खंडेरायाच्या हातात बघाल तर ह्या प्रकारचा खंडा आहे. या एक कत्ती आपल्याकडचं शस्त्र नाही, कर्नाटक केरला या साईडचं शस्त्र आहे. आता आपण बघाल तर कांतारा मूवीमध्ये बघाल तर त्या देवकाच्या हातामध्ये जे हे शस्त्र आहे ते हेच शस्त्र आहे. हे आहे आपल्याकडे ढाल. आता पहिले ढाल आपल्या गेंड्याच्या कातडीच्या किंवा कासवाच्या पाठीच्या होत्या. आता जसं जसं आपण ॲडव्हान्स होत गेलो त्यानंतर या पोलादी ढाली किंवा लोखंडाच्या ढालीचा आपण नंतर वापर आपल्या युद्धामध्ये होत होता. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असालच की प्रत्येक शास्त्राची अगदी तंतोतंत माहिती आपण घेतलेली आहे. आणि तुम्हाला दिसताना मित्रांनो कोकण दौलत प्रतिष्ठानची ही एवढीशी टीम दिसत असेल, पण अजून देखील सदस्य या टीममध्ये आहेत. आता काय सांगाल? आता आपले इकडे 7 जण आहेत. अजून आपला कार्यक्रम आपला पुण्याला चालू आहे. पुण्याला येरवडा जेल आहे ना, तिथे आपला कार्यक्रम चालू आहे. तिकडेच एवढीच शस्त्र आपली त्या साईडला तिकडे कार्यक्रमाला आहेत, तेवढीच पोरं आपली तिकडे कार्यक्रमाला चालू आहे. काल मुंबईला कार्यक्रम झाला, मुंबईची पोरं तिकडची जे तिकडचं प्रदर्शन झालं तीच पोरं तिकडे गेलेली आहेत. कष्ट भरपूर घेतात पोरं, जेणेकरून आपले जे शस्त्र आहेत ते आपल्या लोकांना किंवा लहान मुलांना आपलं इतिहास काय जो समजला पाहिजे, त्यासाठी आपले कष्ट चालू आहे.
तर बघू शकता मित्रांनो आणि ह्या सर्व गोष्टींची काळाला म्हणजे गरज आहे एक प्रकारे कळायचं एक प्रकारे बरोबर. कारण मोबाईलमधनं मुलांना आता बाहेर पडलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आता समजणार नाही आपला इतिहास काय. आपले घराने आता नाही म्हटलं तरी याच्यातले सगळे शस्त्र आहेत ती घराण्याशाहीतली शस्त्र आहेत, आपल्या घरातली शस्त्र आहेत. लोकांच्या घराघरातनं शस्त्र आहेत पण अजून ती बाहेर काढायला घाबरत आहे. बरं. तर दादा तुमचं खरं म्हणजे खूप खूप धन्यवाद. संपूर्ण टीमचे देखील मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. तर अजून देखील बराचसा किल्ला आपल्याला फिरायचा आहे आणि ह्याच्यानंतर देखील एक थक्का करणारा असा कार्यक्रम देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. सो तो देखील आपण नक्की बघू. सो चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू थांबा. जय शिवराय. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की आपण एकंदरीत जी काही शस्त्र होती मित्रांनो म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली मित्रांनो ही शस्त्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अशाच काही गोष्टी मित्रांनो अजून देखील वापरल्या जायच्या. सो ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं थोडक्यात का होईना आपल्याला माहिती मिळत असते. आणि हे जे शस्त्र ज्या वेळेला असे प्रदर्शनाला ठेवतात ना त्यावेळेला मित्रांनो त्यातून काय होतंय की आत्ताची जी यंग पिढी आहे त्या पिढीला पूर्णपणे इतिहास तर कळतोच आहे, त्याचबरोबर आत्ताचा जो इतिहास आहे आणि पूर्वीचा इतिहास यात काय फरक आहे ते देखील त्यांना थोडक्यात एक आयडिया येऊन जाते. त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारचे प्रदर्शन ज्या ठिकाणी भरतात त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून भेटी द्या आणि आपली मुलं असतील किंवा स्वतः देखील तिथे जाऊन तिथला जो इतिहास आहे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आता माझ्या समोर बघू शकता हा आहे मित्रांनो किल्ल्यावरून दिसणारा नजारा. वाशिष्ठी नदी आहे मित्रांनो ती आणि ही वाशिष्ठी नदी अशी तिकडे पलीकडून देखील अशी गेलेली आहे. सो तिकडून देखील नजारा खूप सुंदर पाहायला मिळतो. मी आता किल्ल्याच्या पलीकडे आहे, समोरच हा आहे, इकडे स्टेज बांधला आहे बघू शकता आणि त्या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन भरलं होतं, आपण तिथे गेलो होतो. सो आता आपण असं पूर्णपणे राऊंड मारूया आणि मग पलीकडे जाऊया. तर आता आपण आलो आहोत बरोबर पलीकडच्या साईडला. बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण आहे किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्याच्या तटबंदीवर आत्ता आपण उभे आहोत आणि इथून दिसणारं हे वाशिष्ठी नदीचं विहंगम असं दृश्य जे तुम्ही आता बघत आहात. सुंदर दृश्य मित्रांनो या ठिकाणून पाहायला मिळतं आणि ह्या ठिकाणी बोटिंग देखील चालतात. अजून काय चालू नाही झालं आहे माझ्यामध्ये कदाचित. हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल, झूम करतोय. सो अशा प्रकारच्या बोटिंगची सफर देखील तुम्ही जर चिपळूणला आलात तर तुम्हाला घेता येईल ह्या वाशिष्ठी नदीमधून. आणि संपूर्ण हा मित्रांनो किल्ल्याचा परिसर बघू शकता. आपण मगाशी पलीकडे होतो, आता ह्या साईडला आलेलो आहोत. इकडे खूप सुंदर रांगोळी देखील काढलेली आहे. सो चला ती रांगोळी आहे ना ती आता आपण बघूया. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्रांनो रांगोळी काढण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. लांबून बघताना असं वाटेल की एखादा पोस्टर ठेवला की काय, पण मित्रांनो पोस्टर नसून ती रांगोळी आहे. काल रात्रभर खूप अफार कष्ट घेऊन मित्रांनो ही जी रांगोळी आहे ती या ठिकाणी रेखाटली गेलेली आहे. आणि हवा खूप असल्या कारणाने त्यांनी असं हे जे एक तळ्यासारखं आहे, माझ्यामध्ये तळच असावं, त्या तळ्यामध्ये त्यांनी ही जी रांगोळी आहे ती या ठिकाणी रेखाटलेली आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं मित्रांनो हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वाजल्यापासून कोकण दौलत प्रतिष्ठान चिपळूण यांचे शिवकालीन शस्त्र व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी चालू करण्यात. बरोबर किल्ल्याच्या मध्यभागी उभे आहोत, ज्या ठिकाणावरून आपल्याला किल्ल्याची तटबंदी देखील पाहायला मिळते आणि किल्ल्याचा बराचसा भाग आपल्याला ह्या ठिकाणून पाहता येतो. अर्थातच मी आत्ता उभा आहे मित्रांनो सदरेवर आणि समोरच बघू शकता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला मित्रांनो मूर्तीचे दर्शन ह्या ठिकाणून होतं आहे. हे बघा श्री क्षेत्र गोविंदगड. सुंदर मित्रांनो जे नियोजन आहे ते यावर्षी आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळालेलं आहे. दरवर्षीच असतं म्हणजे, बट यावर्षी काही गोष्टी नवीन आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्याबद्दल समस्त सर्वच इथले जे सदस्य आहेत त्यांचे मी खरंच म्हणजे आभार मानतो. कारण मित्रांनो एवढं सगळं करणं सोपी गोष्ट नसते. कारण तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा केवढा मोठा परिसर आहे, एवढा परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवणं आणि त्याची निगा राखणं ही साधी गोष्ट नसते. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो या व्हिडिओच्या माध्यमातून. जय शिवराय मित्रांनो. आत्ता आपण आलेलो आहोत चिपळूणमधील गोविंदगड या किल्ल्यावर आणि राज्य सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. कदाचित अजून असतील देखील किंवा एवढेच असतील काय आपल्याला आयडिया नाही, पण जेवढे काय आहेत त्यांच्यासोबत आता आपण थोडीशी मुलाखत देणार आहोत. आता आपण सर्वात पहिल्यांदा हे जे सर्व जे नियोजन आपण जे केलेलं आहे, तुम्ही इथून मागे काही दिवस लागले असतील या नियोजनाबद्दल थोडक्यात आपल्याला सांगा. त्यानंतर मग आपण बाकीच्या काय गोष्टी त्या देखील बोलू. नमस्कार, जय शिवराय. राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर ही शिवजयंती आयोजित केलेली आहे आणि यंदा हे वर्ष 12. गेले 11 वर्ष ही गौडदौड चालू आहे आणि यंदा 12वं वर्ष आहे. आणि प्रत्येक वेळी प्रतिष्ठानचा काहीतरी नवीन उपक्रम असतो की नवीन काहीतरी लोकांपर्यंत पोचवायचं आणि हेतू सर्वांचा एकच असतो की आपला इतिहास, आपल्या चिपळूणचा इतिहास म्हणजे मानबिंदू असलेला गोळकोट हा एवढा ऐतिहासिक आहे, पण बऱ्याचशा लोकांना तो माहिती नाही. तर तो इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि फक्त शिवजयंती साजरी न करता वर्षभर पूर्ण गडाचं साफसफाई असेल किंवा संवर्धनाचं काम असेल
ते आम्ही करत असतो. आणि त्याचा एक जल्लोष, त्याचा एक काय त्याला म्हणतात आपण, त्याचा एक दिवस स्पेशली साजरा करतो, तो आपला शिवजयंती हा आपण साजरा करतो आहे असं तुम्ही गृहीत धरू शकताय. आणि गेली 11 वर्ष हे काम चालू आहे आणि यंदा 12वं वर्ष आहे. आणि 12 वर्षाचा म्हणतात की एक तप असतो, तो एक तप या ठिकाणी पूर्ण झाला आहे. आणि ह्याच्या पुढे अजून जबाबदारी वाढलेली आहे. या देखील पुढे अजून प्रतिष्ठान अशीच नवीन नवीन कामगिरी करून लोकांपर्यंत नवीन नवीन इतिहास किंवा आपल्या गावाचा जो मूळचा इतिहास आहे तो चांगल्या रीतीने पोहोचवण्याचं काम करेल. आता मी आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल राऊत यांना माईक सोपवतो. त्यांनी आपल्या प्रतिष्ठानबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. नमस्कार. आज या ठिकाणी चिपळूणचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक असा दुर्ग गोविंदगड या ठिकाणी राज्य सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट आणि गोवळकोट ग्रामस्थ यांच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हे ह्या शिवजन्म सोहळ्याचं 12वं वर्ष आहे. खरं तर 12 वर्ष बोलायला जरी सोपं असलं तरी त्याच्या मागची खडतर असा परिश्रम आहे. गेले 11 वर्ष त्यामध्ये असलेलं सातत्य आहे, प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी असलेली निष्ठा, या निष्ठेच्या बळावरच आज ह्या 12व्या वर्षामध्ये आपण 12वा तपाची ही तपश्चर्या पूर्ण करत आहोत. खरं तर या गोविंदगडाच्या जे शिलेदार आहेत आपण सर्व पाहत आहे, ह्या सर्व शिलेदारांची ही खरी मेहनत आहे. आमची सर्वांची अशी धारणा आहे की गोविंदगडाची जी काय निगा आहे किंवा गोविंदगडाची जे संवर्धनाचं कार्य आम्ही करतो आहे हे छत्रपती शिवरायांच्या प्रती असलेला प्रेम तर नक्की आहेच. त्याचबरोबर गडदेवता आई रेडजाईचा आशीर्वाद आणि आमची ग्रामदेवता आई करंजेश्वरीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे हे सहज शक्य होतं आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत. आमच्याकडून ही गडदेवता आई करंजेश्वरी, गडदेवता आई रेडजाई आणि ग्रामदेवता आई करंजेश्वरी आमच्याकडून ही करून घेत असते. याही पुढे आत्ता जसा आमचा सहकारी रोहित म्हणाला की 12 वर्षाचा तप आज पूर्ण होतो आहे. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी वाढलेली आहे आणि ह्या पुढील काळामध्ये गोविंदगडाला पूर्वीचं गतवैभव कसं प्राप्त करून देता येईल त्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी हे सर्व शिलेदार आणि या आपल्या माध्यमातून मी संपूर्ण चिपळूणवासियांना किंवा गडप्रेमींना, शिवप्रेमींना नक्की विनंती करेन की आपणही या गोविंदगडाच्या संवर्धनासाठी नक्की हातभार लावावा अशी मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. गेली अनेक वर्ष राज्य सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट हे जे शिवकार्य करत आहे ती अनेक वर्ष अविरत चालू आहे. फक्त गड संवर्धन न करता अनेक गोष्टींमध्ये राज्य सामाजिक प्रतिष्ठान काम करतं. गोविंदगडाला स्मरण दिन असेल, वृक्षारोपण असेल, गड संवर्धन असेल, त्यासोबतच अनेक विविध स्पर्धांमधल्या प्रत्येक विद्यालयाला कौतुकाची थाप म्हणणं असेल आणि प्रत्येक गरजूला, मग ती रक्ताची गरज असेल, शैक्षणिक मदत असेल, अशा अनेक गोष्टी राज्य सामाजिक प्रतिष्ठान करतं. त्यासोबत गेली अनेक वर्ष आपण रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि त्याला देखील उत्स्फूर्त स्पर्धा आपल्याला मिळतो. गेली अनेक वर्ष हे काम चालू असताना हे आपण बघताय आज आमच्यासोबत अगदी लहान ते मोठी अशी अनेक शिलेदार आज आम्हाला येऊन मिळालेत. आणि हे संवर्धनाचं काम, हे गोवळकोटचं जे आपलं मानबिंदू आहे हा गोवळकोट घडवण्याचं काम ही अनेक मुलं आम्ही करतो आहे. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की आपला हा जो ऐतिहासिक ठेवा आपल्या घराच्या आसपास आहे, आपल्या जवळ आहे, हा जतन करण्याचं आणि हे जपण्याचं काम आपण सगळ्यांनी आमच्यासोबत या आणि हा गड आपण पुन्हा उभा करूया. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आहोत एका उंच ठिकाणी, ज्या ठिकाणावर मित्रांनो आपल्या गोविंदगडाचा बराचसा भाग अगदी परफेक्टरित्या पाहता येईल. बघू शकता माझ्या पाठीमागे देखील, ह्या साईडला देखील बघू शकता पूर्णपणे वाशिष नदीचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे आवर्जून सांगायला गेलं मित्रांनो तर ज्या वेळेला किल्ल्यावर आपण एक मशाल महोत्सव असतो त्यावेळेला ही सगळ्यात मोठी मशाल ती माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि ही मशाल टिपण्यासाठी आम्ही अक्षरशः म्हणजे झुरत असतो. रोहित, खास सांगायचं झालं तर कारण हा एक जो व्ह्यू दिसतो तो काही वेगळा दिसतो. आणि नक्की तुम्हाला ड्रोनचे फुटेज देखील आपले मित्र चिराग मोरे यांच्या चॅनलवर बघायला मिळत असतील. आजचे देखील माझ्या मते बघायला मिळतीलच ऑब्वियस आहे. खूप सुंदर प्रकारे मित्रांनो ड्रोनचं दृश्य आपल्याला उंचावरून बघायला मिळतं. आणि आता म्हणजे आम्हाला आकृती लागलेली आहे ती मर्दानी खेळ. वाजलेले आहेत वाजलेले आहेत 7:45. आता 15-1 मिनिटामध्ये कदाचित खेळ चालू होतील ते. सो नक्कीच मित्रांनो अंगावर काटा आणणारे असे ते खेळ असणार आहेत. सो चला ते बघूया. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत बरोबर बघू शकता 8:30 आणि मर्दानी खेळ आपण वाट बघत होतो ना, तो खेळ मित्रांनो थोड्याच वेळामध्ये चालू होत आहे. तुम्ही बघू शकता सर्व सदस्य आहेत कोल्हापूरमधले आणि आता बाजूबाजूला सर्व क्राऊड बघा. जी काही उत्कंठा लागली होती सर्व
सादरीकरण करणे ही काही सामान्य गोष्ट नाहीये. एका प्रेक्षकाकडून जोरदार टाळ्या मिळाल्या सर्व. समोर होत असलेले सादरीकरण व्यवस्थित दिसण्यासाठी जे समोर उभे आहेत त्यांनी शक्यतो त्यांनी खाली बसावं आणि इतकं जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये की लांब राहावं. जेणेकरून सर्वांनाही व्यवस्थित असा बघण्याचा कार्यक्रम याचा चालू आहे. तो दिसेल अशा पद्धतीने सर्वांनी करूया मला पाहिजे त्या प्रोत्साहनामध्ये जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप सुंदर पद्धतीने एक लागणे 4-4 चतुर्संघाची हात करताना टाकण्याचा प्रसंग सादर करताना त्यांचा उत्साह आणि तोष पूर्णपणे वाढवण्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजे. जेणेकरून आपल्याला जे नागरिक दाखवणारे आपण जे पाहत आहात बघताना खूप आनंद वाटला. तरी हे जे कसब हे जे शिकण्याची कला आहे हे खूप अत्यंत परिश्रमाने आणि कष्टाने एखाद्या पत्राने तयार करणे आणि तो पत्राने केलेला प्रहार ते झेलण्याचं कसं या ठिकाणी सादर करताना शंभर मर्यादित खेळ विचारनंतर सोलापूर आपल्याचं नाव आहे प्रत्येक पायाने संपूर्ण कुटुंब तुझा पहिल्यांदाच हा अत्यंत धाडसी असणारा हा खेळ प्रदर्शन आपण चालू केलं. तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं असाल की एकंदरीत मित्रांनो आपण आलो होतो 5:30 वाजता आणि आता वाजल्यात रात्रीचे 10. मर्दानी खेळ अक्षरशः अंगावर काटा आला मित्रांनो, जबरदस्त. तर तुम्हाला मित्रांनो ह्या वर्षीची शिवजयंती चिपळूणमधील गोविंदगड या ठिकाणी साजरी झाली कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू कोकणातल्या अशा सगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.